हाय हॅलो नमस्कार, मी निकिता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे निकिता सुरोसे. तर ही आमच्या इकडची सकाळची सुंदर अशी सकाळ आहे, सकाळचं दृश्य आहे. आणि आमच्या इथं ना पक्ष्यांचा किलबिलाट, असा कोकिळेचा आवाज वगैरे भरपूर छान येतो. सकाळचं वातावरण खूप सुंदर असतं. तर इथं मी आता स्वयंपाक करायला घेतलेला आहे. तर माझ्या मुलीचा डब्बा द्यायचा असतो. तर ते 7 वाजताचं वातावरण होतं, पण मी इथं 5:30ला स्वयंपाक करत होते. तर मग मी अख्खा मसूर करणार होते. कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकलं. तेल चांगलं गरम होऊ दिलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकले, जिरे टाकले आणि ते थोडेसे तडतडले की मग नंतर आपला कांदा टाकला, कढीपत्ता टाकला. कांदा वगैरे थोडासा मऊ झाला की लगेच टोमॅटो टाकून घेतला. नंतर त्याच्यामध्ये आपण घरी बनवलेलं वाटण टाकलं. कोथिंबीर, खोबरं आणि लसूण आणि याचं वाटण टाकलेलं. नंतर थोडीशी हळद टाकली. मग नंतर त्याच्यामध्ये थोडंसं धना पावडर, गोडा मसाला, गरम मसाला, जिरे पावडर वगैरे अशा मसाले टाकून नंतर आपल्या घरचं काळं तिखट साठवणीतलं असताना ते 1 ते 1.5 चमचा टाकलं. आमचं तिखट थोडंसं तिखट कमी आहे, त्याच्यामुळे मी 1.5 चमचा टाकलेलं आहे. नंतर थोडासा मसाला परतून घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून मसाला शिजला पाहिजे आपला. पाणी टाकल्यानंतर थोडासा मसाला चांगला शिजू द्यायचा तेल सुटेपर्यंत. आणि त्याच्यामध्ये नंतर आपण अख्खा मसूर टाकलेला आहे, शिजवलेला, रात्री भिजवलेला. आणि त्याच्यानंतर गरम पाणी टाकायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही. थंड पाण्याने काय होतं की आपल्या शिजण्याची प्रोसेस थोडीशी स्लो होऊन जाते. त्याच्यामुळं कधी पण भाज्या करताना थोडंसं गरम पाणीच टाकायचं भाज्यामध्ये, जेणेकरून ते शिजण्याची प्रोसेस चालू राहते. नंतर इकडे भाजी शिजतेपर्यंत म्हणलं आपलं पटापटा चपात्या करून घ्याव्या, जेणेकरून दोन्ही पटकन होईल. कारण नंतर मुलीचं पण आवरून द्यायचं असतं ना, त्याच्यामुळं इकडं मी पटापटा चपात्या बनवून घेतलेल्या आहेत. तोपर्यंत इकडे आपली भाजी पण झालेली आहे. भाजी झाल्यानंतर म्हटलं तर थोडंसं अख्खा मसूरला तडका देऊन घ्यावा म्हणून त्याच्यासाठी मी 2 ते 3 चमचे तेल टाकलं आणि तेलामध्ये लाल तिखट, मिरची पावडर टाकलेली आहे. मिरची पावडर थोडीशी गरम झाली की ती आपल्या अख्ख्या मसूरच्या भाजीमध्ये टाकून घेतलेली आहे. तडका दिला की छान लागते भाजी, त्याच्याने टाकून घेतलेली आहे. नंतर मी थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकली. मीठ टाकलेलं आहे. मिठाची क्लिप कट झालेली आहे, नाही तर माणसानं मीठ नाही टाकलं, मीठ टाकलेलं आहे. नंतर माझ्या मुलीचा डब्बा भरून ठेवला आणि मग ती आंघोळ वगैरे करून आली, स्वतःच आवरून आली. मग तिला वेण्या घालता येत नाही, त्याच्यामुळे मला वेण्या घालाव्या लागतात रोजच्या रोज तिच्या. मग ती आली होती. मग ते एक दिवस सुट्टी असली की असा केसांमध्ये गुंता झालेला असतो, मग तो गुंता पण काढून मग तिला वेण्या व्यवस्थित घालून दिलेल्या आहेत. हे शाळेचं टायमिंग जरा थोडंसं जास्तीचं असल्यामुळे ह्या मुलांच्या काही झोप होत नाहीत, काय होत नाहीत. आपल्या वेळेची शाळा अशी होती, निवांत असे 10 वाजता जायचं वगैरे, 5 वाजता घरी यायचं. आता ह्यांना 7ला जावं लागतं आणि 4ला ती घरी येते. तोपर्यंत शाळेतच असते. 7ला गेली डायरेक्ट 4:30ला घरी यायला तिला टायमिंग होतो. मग तिला 2 टायमाचा डब्बा द्यायचा असं, पण ती काही घेऊन जात नाही, ती एकच टायमाचा घेऊन जाते. मग तिचं सगळं व्यवस्थित आवरून दिलं आणि नंतर मी माझ्यासाठी चिया सीड भिजू घातले होते रात्रीचे 1 चमच्यावरती. आणि नंतर एवढं 1 तांब्या गरम पाणी केलं आणि त्या पाण्यामध्ये ते भिजवलेले चिया सीड टाकले आणि ते पेले. चिया सीड स्किनसाठी झालं तर आपल्या केसांसाठी आणि आपलं मेटाबॉलिझम व्यवस्थित होण्यासाठी, सकाळी पोट वगैरे व्यवस्थित साफ होतं त्याच्याने. हे चिया सीडचा खूप छान असा फायदा होतो. नंतर मग सगळी कामं वगैरे आवरून घेतली, माझं आवरून घेतलं. नंतर मग कस्टमरच्या 2 साड्या द्यायच्या होत्या पिको फॉल करून. मग मी त्या साड्या करायला घेतल्या होत्या. एकाच कस्टमरच्या एकसारख्या 2 साड्या होत्या आणि मग त्या साड्या मी पिको फॉल करून दिल्या होत्या. तर सानू अशी मध्ये फिरत होती, तिचं असं फिरणं करणं चालूच असतं. मध्ये आधी विचारत असते हे काय ते काय, ते काय. मग आमच्या इथं बाहेर शेळ्या वगैरे येतात, ती आपले एक मी तिला ड्रायफ्रूट्स दिले होते, काजू वगैरे, ती खात बाहेर जाऊन बघत होती. तोपर्यंत माझ्या एकदम साड्या करून झालेल्या होत्या, नाही तर ती आतमध्ये येऊन साड्यावरती बसत होती. म्हणून मी पटापटा तिला बाजूला ठेवून पटकन साड्या करून घेतल्या होत्या. मग ती माझ्या साड्या झाल्या. मग आम्ही दुपारचे सर्व कामं केले घरातली, झाडू पोछा भांडी सगळं झाल्याच्या नंतर, कपडे वगैरे झाल्यानंतर दुपारी मी जेवायला बसलेले होते. मग थोडासा जेवण वगैरे करून म्हणलं थोडासा आराम करावा, नंतर बाकीची कामं करावी. तर मी आता तुम्हाला 1000च्या आतमध्ये मी जे ऑफलाईन शॉपिंग केलेली आहे, साड्या ड्रेस वगैरे, तर ती दाखवते. तर हे आहे 600 रुपयाला घेतलेली बांधणीची साडी आहे.
ही जॉर्जेट सूतमध्ये येते. त्याचं सूत आणि क्वालिटी खूप छान आहे. तर ही 600 रुपयाला घेतलेली आहे. मी याचं ब्लाऊज पीस काढलंय, मला शिवायचंय म्हणून. ही सेकंड आहे कॉफी कलर. हिचं सूत एकदम मऊ आहे आणि सिल्क मध्ये आहे. तर ही मला भेटली आहे 450ला. एकदम नेसली तर ही चापून चुपून बसणारी आहे आणि एकदम सोबर दिसते. तर ही मला 450ला भेटलेली आहे. ही आहे, ही पण सिल्क मध्येच आहे, पण ही कितीला मला 250 रुपयाला भेटलेली आहे. हिचं पण सुद्धा एकदम मऊ आहे आणि डेली यूज साठी कशी पण वापरा, तिला काही नाही होणार अशी साडी. असं हे करणार आहे की ती एकदम मऊ सुद्धा आहे. ही मला भेटली 250 रुपयाला. आणि ही ही जॉर्जेट मध्ये येते, तर ही मला भेटली 350 रुपयाला. ही पण एकदम असं दिसायला जशी दिसते आणि एकदम सुंदर साडी आहे ही. एकदम घातली तर एकदम चापून चुपून बसणार आहे, न फुगणारी आणि एकदम सिल्क एकदम सुळसुळीत आहे. तर आता ह्या 4 साड्या घेतल्या होत्या मी ऑफलाईन. तर आता ड्रेस दाखवते. पॉट सेट आहे, तर हा मला 700 रुपयाला भेटलेला आहे. हा माझ्या मुलीसाठी घेतलेला आहे मी. हा असा काय आहे पॉट सेट आणि ही त्याच्यावरती ह्याच्यावरची पॅन्ट आहे. हा मला 700 रुपयाला भेटलेला आहे. हा कुर्ता सेट आहे, तर हा मला 900 रुपयाला भेटलेला आहे. तसा हा 1600 रुपयाचा आहे, पण ऑफर मला चालू आहे ना इथं, त्याच्यामुळे हा मला 900 रुपयाला भेटलेला आहे. तर हा असा कुर्ता आहे. नंतर मी त्याच्यावर सिगर पॅन्ट आहे आणि दुपट्टा आहे. दुपट्टा असा आहे. हा नेक्स्ट कुर्ता सेटच आहे. हा कॉटन मध्ये आहे. तर हा 800 रुपयाला होता, ऑफर मध्ये मला 400 रुपयाला भेटलाय. हा असं काय आहे कॉफी कलर आणि डेली यूज करा, कसा पण घाला कसा पण धुवा, त्याचा काय कलर जाणार आहे काय नाही, एकदम सॉफ्ट आहे. त्याच्यावरती दुपट्टा असा भेटलाय. आणि ही पॅन्ट आहे त्याची. आणि ही फ्लिप फ्लॉप चप्पल म्हणतात तिला, ती माझ्या मोठी देखील घेतली, तिला असल्याचं आवडतं चप्पल. तर ही मला 220 रुपयाला भेटलेली आहे. तर ही अशी काय होती माझी ऑफलाईन शॉपिंग. तर तुम्हाला आवडली असली तर नक्की कमेंटमध्ये सांगा. इथं कुरळीमध्ये मंत्रवाडी चौकामध्ये सेल चालू आहे दुकानांमध्ये, तर हा सेल मध्ये साड्या होत्या. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ एवढाच होता.